बारक्या 2 मिनिटं आपण इकडे यायचं आहे. नक्कीच आपलं मनोगत आपण मॅन ऑफ द मॅच झाला तर या सामन्याचे. हां हॅलो. नक्कीच कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण अगदी डोळ्याचं पारणं फेडणारा खेळ आम्हाला पाहायला मिळाला. आणि ती खेळी करत असताना आपल्या संघाला विजयी मिळवून देत असताना काय विचार होता तुझ्या मनामध्ये आणि कशी खेळी तू केलीस? काय ना, माझ्या मनात फक्त एवढंच होतं काय स्टार्ट चांगला मिळावा आणि ते झालं माझ्या. यानंतरची जी मॅच तू खेळशील त्यामध्ये तुझा विचार कसा असेल किंवा जो अप्रोच असेल तुझा तो असाच ॲग्रेसिव्ह असेल का? नाही, सेम विचार असेल असा. धन्यवाद आणि खूप छान खेळी केली. यानंतरचा होणारा सामना अनमोल किंग्स कलंबुली वर्सेस अंश 11 खेळणे. चला दोन्ही संघांनी लाईन अप करून लगेचच सामना चालू करायचा आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. साहिल, साहिल तुझी प्लेइंग 11 मिळालेली नाही आहे. साहिल, तीन खेळाडू चेंज करायचे, त्या कारणास्तव प्लेइंग 11 स्कोररकडे येणं फार महत्त्वाचं आहे. विनर वर्सेस विनर मॅचमध्ये आपण एक प्लेअर चेंज करतो. लुझर लुझर मॅचमध्ये तुम्हाला 3 खेळाडू चेंज करायचे, त्या कारणास्तव दोन्ही प्लेइंग लिस्ट मयूरने दिली आहे त्याची. हॅलो. त्याचप्रमाणे मगाशी मी जसा उल्लेख केला, मंचावरती सन्माननीय उपस्थिती प्रशांतजी खाणावकर, टेनिस जगतातील एक नावाजलेलं नाव, त्यांचा सत्कार आम्ही इथे करणार आहोत. पूर्ण पनवेल क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं हा सन्मान त्यांना मी विनंती करतोय की आपण स्वीकारायचा आहे. या आपलं सहर्ष स्वागत आहे. आमच्या पूर्ण टीमच्या वतीनं आपला हा सन्मान होत आहे. आपण आलात, या सामन्यांचं शोभा वाढवलीत, त्याबद्दल असोसिएशनच्या वतीनं मनापासून खूप खूप धन्यवाद. मी सर्व संदीपजी वास्कर असतील, वैभव गोपी असतील, मोहन पाटील असतील, अलंकार असेल, महेंद्र पाटील असतील, सगळ्यांना विनंती असेल की आपण प्रशांतजी खानावकर यांचा सन्मान करायचा. सर्वांना विनंती असेल पूर्ण असोसिएशन आणि या पनवेल प्रीमियर लीगचे संस्थापक फाउंडर संदीपजी वास्कर यांच्या हस्ते हा सत्कार होत आहे. धन्यवाद दादा. राकेश खानावकर, आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील यायचं आहे. आपला देखील यथोचित सन्मान इथे होईल. अतुल वास्कर, आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या हस्ते प्रभाकर दादा यांना देखील विनंती असेल की आपण यायचं, आपण देखील त्यांचा सन्मान करायचा आहे. राकेश खानावकर, धन्यवाद. आपण पाहतोय पाहुण्यांची मांडी आली. या पनवेल प्रीमियर लीगसाठी कायमच चालू आहे. हॅलो. सर्व क्रिकेट खेळाडूंच्या माहितीसाठी लीग स्टेजमधून एक टीम आज क्वालिफाय होईल. या सर्व संघांनी याची नोंद घ्यायची आहे. हॅलो. त्याचप्रमाणे गणेशजी कोळी, हनुमानजी वास्कर यांना देखील आम्ही विनंती करतोय की आपण देखील यायचं आहे. आपला देखील सन्मान आम्ही इथे करणार आहोत पनवेल असोसिएशनच्या वतीनं. गणेशजी कोळी व हनुमानजी वास्कर यायचं आपण. पनवेल असोसिएशनच्या वतीनं त्यांचा इथे सत्कार होतोय. हॅलो. हो, तसं मगाशी मी सांगितलं, संदीप दादा आम्हाला कायम सांगत आहेत, आज लीग स्टेजमधून एक टीम क्वालिफाय होईल. इथे सामना होईल थोड्या वेळातच चालू. ओव्हर टू कॉम्बॉक्स विपुल.
मान्यवरांचं मनपूर्वक आभार. पनवेल प्रीमियर लीगसाठी प्रत्येक वर्षी जो पडद्यामागचा आमचा हिरो आहे त्याचं नाव आहे बॉबी कोहली, ज्यांनी फार प्रचंड मेहनत घेतलेली आहे. बॉबीभाई कोहली, आपलं मनपूर्वक आभार. हॅलो, धन्यवाद. यापुढील होणारा ग्रामीण संघातील जी लढत असेल किरवली आणि त्यांच्या विरुद्ध शिवशक्ती खारघर, दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करतोय. आपण एक इनिंग संपण्या अगोदर टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करा. नर्मदेश्वर किरवली आणि त्यांच्या विरुद्ध शिवशक्ती खारघर हा पहिला तुमच्यासाठी ऑफिशियली कॉल आहे. यानंतर आणखीन 2 कॉल तुम्हाला दिले जातील, अन्यथा काही षटकां तुम्हाला कमी सामना खेळावा लागेल. ही महत्त्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत आयोजन कमिटीच्या वतीने कळवत आहोत. थँक्यू कुणाल दाते सर. आणि या अगोदर आपण आवाज ऐकत होतात वैभव जिबोपी यांचा. लुजर विरुद्ध लुजर अशी महत्त्वाची मॅच, डू ऑर डाय. अगदी फार महत्त्वाचा सामना जिथे एका बाजूला अनमोल किंग कळंबुली आणि त्यांच्या विरुद्ध अंश 11 खेरणे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिलाच बॉल विघ्नेश पाटील मुरबीचा हा खरं तर गोलंदाज आणि पहिल्याच बॉलवर विनायक गावणचा हा तडाखा पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या दिशेनं चेंडू जाईल एका टप्प्यानं सीमा पार, मिळतील धावा 4. पहिल्याच बॉलवर चौकार पाहायला मिळाला. लोवर फुल टॉस, अगदी लवकर बॅटचा फ्लो ओपन केला होता पाठीमागच्या दिशेनं. चेंडू निघून चालला जिथे सिंगल रन्स मिळेल आणि एक धावेनिशी धावपटला धाबा लागल्या जातील 5 धाबा. फार महत्वाची मॅच आहे. अंश 11 खेरणे एक सामना गमावलाय. दुसऱ्या बाजूला अनमोल किंग कलंबोली संघानं देखील एक सामना गमावलाय. त्यामुळं आता अस्तित्वाची लढाई आहे आणि या अस्तित्वाच्या लढाईमध्ये तर झुंज द्यावा लागेल. इथून सातत्याने विचार केला जाता संघर्ष करावा लागेल आणि तो संघर्ष करत असताना हे दोन्ही कॅप्टन, एका बाजूला आपण मयूर वाघमारेला पाहतोय जे अंश 11 खेळणी संघाचं नेतृत्व करतात, तर त्यांच्या विरुद्ध आपण पाहायला गेलं तर अनमोल किंग कलमुलीचे साहिल खानावकर. यावेळेचा बॉल आडव्या बॅटनं चांगला फटका सजवलाय. मयूरच्या बॅट मधून, शुभम ठाकूरच्या बॅट मधून आलाय हा दर्जेदार चौकार. दोन चौकार एका षटकामध्ये विघ्नेश पाटीलच्या विरुद्ध पाहायला मिळाले. शुभम ठाकूरच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार चौकार. अकूट टप्प्याचा बॉल यावेळी अगदी फिरून खेळून काढला. डी बॅकवर्ड स्पेअर लेग क्षेत्र खाली आहे. एका टप्प्यानं चेंडू जाईल सीमा पार. आला हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. तेरा धावा धावपडला लागले गेल्यात. 2 चेंडूवर 2 फटके शुभम ठाकूरच्या बॅट मधून पाहायला मिळालेत. अगदी विघ्नेश पाटीलच्या विरोधात मुरबी गावचा सितारा आणि त्याच्यावर मात्र आता आक्रमण केलं जातं. पूर्णपणे सर्कलचं डिसिजन असताना ज्या पद्धतीनं सध्या फटकेबाजी चालू आहे, मैदानाच्या चौफेर फटकेबाजी पाहायला मिळते. यावेळेचा बॉल वेगावर जरूर स्वार झाला होता. इथून मात्र मिसफील्ड पाहायला मिळते. लॉंग स्टॉप रिजन क्लिअर करत असताना मिळाल्या जातील 22 परिणामी 4 धावा. यस, तिसऱ्या पंचांची मागणी. इथून हाईट पॅकसाठी थर्ड अंपायर रेफर करण्यात आला.
हेमंत कोहली सर जॉईन होतील. मैत्रीच्या आतमधून हेडपॅकसाठी तिसऱ्या पंचांची मागणी देखील करण्यात आल्या. इट्स अ फेल डिलिव्हरी. पण इथून 22 पडामी 4 धावा मिळाल्या गेल्यात. मागील 3 चेंडूवर अगदी 12 धावा आल्यात. त्यामुळे थोडीशी डोकीडोकी ठरली गोलंदाजी. विघ्नेश पाटीलचा आपण विचार केला तर बॅटच्या स्वरूपात आपल्याला 3 चौकार पाहायला मिळाले. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण जरूर झालं. धावपट्या धावा लागल्या गेल्या त्या 17 धावा पाहायला मिळतात. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे आणि पहिल्या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये 17 धावा जमा केल्यात. बॅटिंग करत असताना 80 खेळणी या संघानं. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने खेळायचा होता. लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षण. वेल जजमेंट पाहायला मिळत आहे. सचिनने टिपला हा झेल आणि इथून मात्र पहिला हातला लागलाय. 80 खेळणे या संघाला. फलंदाज होईल झेल बाद. शेवटच्या बॉलवर अगदी ऍक्शन रिप्लेमध्ये पाहायला मिळतोय. त्यावेळेचा हा बॉल अगदी फुल टॉस होता. लवकर फटका कन्वर्ट केला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जवळजवळ 10 पावलांचं डिस्टन्स कव्हर केलं सचिननं आणि काही कमालीचा झेल टिपला. फार इम्पॉर्टंट विकेट होती. शुभम ठाकूर जो बरसला होता आणि ब्रेक थ्रूची गरज होती ती म्हणजे अनमोल किंग कळंबोलीला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 17 आणि महत्वाचा खेळाडू देखील बाद केलाय शुभम ठाकूर. यानंतर ग्रामीणचा सामना होणार आहे. अर्थातच किरवली आणि त्यांच्या विरुद्ध शिवशक्ती खारघर दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण रिपोर्टिंग करा. फार महत्त्वाचा सामना आपला भेटीसाठी येणार आहे. ही महत्त्वाची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. पहिल्या षटकामध्ये 17 आल्यात. अगदी विचार केला क्रीडांगणाचा तर धावांचं क्रीडांगण आहे. अगदी प्रकाश जोतातील सध्या आपण ही मॅच सध्या अनुभवायला मिळत्या. डे नाईटचा फॉर्मॅट पण मिळेल प्रीमियर लीग पर्व 4. यावेळेचा बॉल अगदी हलक्याने खेळून काढला. फटका जरूर चांगला. एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेनं एका टप्प्यानं चेंडू जाईल सीमा पार. आलाय PPL चौकार. पहिल्या चेंडूवर स्वागत केलंय साहिल खानावकरचं. विनयच्या समोर यावेळचा बॉल अगदी वेगानं बीट केलाय. चौकार आल्यानंतर जास्त खरं तर चेंडूसाठी ओळखला जातो आणि अगदी त्याच प्रकारे साहिलने चेंडू टाकलाय. पुढ्यातून वेगानं बीट केलाय. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावपटला धाबा लागले गेले ते 21 धाबा. दोन्ही बलाढ्य संघ आहेत त्यामुळं धावा तुम्हाला बनवाव्या लागणार आहेत. क्रीडांगणामध्ये विचार केला तर 70-75 धावा सहजरित्या होत आहेत आणि त्यामुळं चांगली फटकेबाजी करावी लागेल.
यावेळेचा विनयचा फटका समोरच्या दिशेने खेळून काढला. इथून क्षेत्ररक्षक मिड ऑफचा तैनात होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. सिंगल रन्स फक्त इलाडी इकडे धाबेनिशी धापटा धाबा लागल्या गेल्या त्या 22 धाबा. कधी मोठे फटके येतात कधी सिंगल डबल्स. पण बिल प्रीमियर लीगचं खरं तर हे महारणसंग्राम आपण अनुभवतोय. अगदी विचार केला या स्पर्धेचा 25 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 12 रात्रीमध्ये चालू असलेली स्पर्धा. आज या स्पर्धेची दुसरा दिवस डे नाईटचा आपण सध्या हा फॉर्मॅट पाहतोय. आणि या स्पर्धेमध्ये जवळजवळ 3 आपल्याला इलेक्ट्रिक स्कूटी देखील पाहायला मिळतात. खेळाडूंना देखील एक इलेक्ट्रिक स्कूटी दिली जाईल तथा विजेते संघ मालकास देखील इलेक्ट्रिक स्कूटी पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल. एवढंच नव्हे तर जे प्रेक्षक हे सामना पाहण्यासाठी आले ही स्पर्धा पाहण्यासाठी आले त्यांच्यासाठी देखील लकी ड्रॉच्या माध्यमातून आपण एक प्रेक्षकांना देखील इलेक्ट्रिक स्कूटी देणार आहोत. अशी वैभव संपन्नता दर्शवणारी स्पर्धा अर्थातच पनवेल प्रीमियर लीग एक शानदार असं पर्व सातत्यानं 4थ्या पर्वामध्ये पाहायला मिळतं. आणखी 2 चेंडू निर्धाव आलेत. सुरुवातीचा पहिला चेंडूवर चौकार आल्यानंतर त्यानंतर साईलनं दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळेचा बॉल अगदी मयूरच्या समोर वेगानं पुन्हा एकदा बीट केलं मयूरला. दोन्ही खरं तर दिग्गज असे खेळाडू आहेत. अनेक वेळा पाहायला गेलं तर आपण मयूर वाघमेरला खेळताना पाहिलं. अगदी दिवत गावातून सुरुवात झाली क्रिकेटला. त्यानंतर रायगडच्या पटलावर एक वेगळीच ओळख त्याची निर्माण झाली आणि सध्या तो जागतिक क्रिकेट खेळतोय. त्यामुळे हे देखील तेवढंच मोठं आहे. पण नावडे गावाचा हा सितारा सध्या साहिल त्याच्या विरुद्ध चांगली गोलंदाजी. यावेळेचा हा फटका फसलाय. बॅटची वरची कडा पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे तैनात. फार महत्वाची विकेट. संघाचा ट्रम्प कार्ड संघाचा संघनायक अगदी भोपळाईने फोडता मैदानाच्या बाहेर मयूर वाघमारी झालाय. झेलबाद. सुरुवातीपासून दबाव टाकण्याचा प्रयत्न जो साहिलने केला आणि शेवटपर्यंत तो दबाव मयूर वाघमारीवर पाहायला मिळाला. अनिकेतनं तो झेल टिपला. अनिकेत भगत इथे तैनात होते बॅकवर्ड रिजनमध्ये आणि त्यानं कमालीचा तो झेल टिपला. फार इम्पॉर्टंट खरं तर ही विकेट राहिली ती म्हणजे अनमोल किंग कलंबोली. प्रशांतजी खानावकर सर या व्यासपीठावरून हा सामना देखील पाहतात आणि एक वेगळ्या ऊर्जेनं आता सध्या कलंबोली संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. मगाशी देखील थोडी मिसफील्ड पाहायला मिळाली. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला होता जिथे कलंबोली जिंकणार की दुसऱ्या बाजूला कामोटे. पण अगदी शेवटच्या चेंडूवर थोडीशी मिसफील्ड देखील पाहायला मिळाली. पण त्या मॅचमध्ये भावेश उर्वेकरचा आपण कौतुक करूयात. कमालीची त्यानं देखील गोलंदाजी केली. धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 22 धाबा. 2 षटकांचा इथं खेळ समाप्त झाला. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. डू ऑर डाय फार महत्त्वाचा सामना पनवेल प्रीमियर लीग या सत्रामध्ये. जर या 4थ्या पर्वामध्ये तुम्हाला टिकून राहायचं असेल तर ही फार महत्त्वाची मॅच आहे. कारण इथून जर तुम्ही हाराल तर पुन्हा एकदा 365 दिवस या स्पर्धेची वाट तुम्हाला पाहावी लागेल. सुरुवातीलाच म्हणालो की रायगड जिल्ह्यातील अगदी 15 ते 16 तालुके आणि त्यातील पनवेल हा खरं क्रिकेटचा पंढरी म्हणणारा तालुका आहे. कारण पनवेल तालुक्यातील असे खेळाडू भारतीय जागतिक पटलावर दिलेत जे बरेचसे खेळाडू याच प्लॅटफॉर्ममधून फार मोठे झालेत आणि हा प्लॅटफॉर्म फार महत्त्वाचा आहे. आणि यासाठी संदीप शेडवास्कर असतील तसेच पनवेल समालोचन असोसिएशन असेल यांनी घेतलेली अफाट मेहनत आहे. स्पर्धा 12 दिवस रात्रीची आहे पण त्यासाठी जवळजवळ 1.5 ते 2 महिने अगदी प्रचंड मेहनत त्यांनी देखील घेतली आहे. यावेळेचा बॉल थोडासा खालीच राहिला आहे. डावखुऱ्याचा फलंदाज पाहायला मिळतात समोर विनय गावण. तिथे एकेरी धाव मिळत जाईल. एकेरी धावनिशी धावपटला धावा लागले गेले त्या 23 धावपटला लागल्या गेल्यात. विनय गावणचा आपण विचार केला तर 2 चौकार 2 सिंगल रन्स पाहायला मिळाल्यात. सोहेल शेख जे खरं तर पेडगावचे अष्टमिलीय खेळाडू आहेत यांचे पिताश्रींचं इथं आगमन झालं आहे. त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करतोय. यावेळेचा हा बॉल अगदी वेगानं बीट करणारी गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे ऋषी चौधरी यांची. पहिल्या चेंडूवर सिंगल रन्स आली आणि त्यानंतर आणखीन एक डॉट बॉल टाकण्याचा कारनामा सध्या गोलंदाजाने केला आहे. पनवेल प्रीमियर लीगच्या या खरं तर मंचावर झलकायचं असेल तर काहीतरी करावं लागेल आणि
सातत्यानं काहीतरी वेगळे करणारी लोक यशस्वी होत असतात. सध्याच्या घडीला अनमोल किंग कलंबोली ज्या खरं तर संघानं समोर 74 धावा पहिल्या सामन्यामध्ये कोटल्या होत्या, त्या संघाच्या विरुद्ध आत्तापर्यंत त्यांची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या होत्या, पण त्यानंतर साहिल खानावकरला त्यांना अवघ्या 5च धावा दिल्यात आणि महत्त्वाचा विकेट मयूर वाघमारेला बाद केला. त्यामुळे आता 1 डाऊनच्या खेळाडूंना चांगली इथून बॅटिंग करावं लागेल. चेतन पाटील आलेत, जे स्ट्राईकला आहेत, एक चेंडू ते खेळलेत. थोडंसं दबाव जरूर पाहायला मिळतोय. धावपटला धावा लागले गेले ते 23. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, अगदी बॉटमहँडचा चांगला वापर केला होता. वाईडिश लॉंग आणि रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. क्विक थ्रो देखील आला आहे, पण 2 धावा इथून मिळाल्या जातील आणि या 2 धावेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्यात ते 25 धावा. अगदी विचार केला आपण तर थोडीशी गुलाबी थंडी देखील मैदानाच्या बाहेर जाणवते, पण तेवढेच प्रेक्षक दर्दी देखील या पनवेल प्रीमियर लीगचा आनंद लुटतात. तुम्ही नुसती स्पर्धा पाहायला येऊ नका, तर इथं लकी ड्रॉच्या माध्यमातून तुम्ही एक इलेक्ट्रिक स्कूटी देखील जिंकू शकता. लकी ड्रॉच्या माध्यमातून तुम्हाला एक स्कूटी देखील दिली जाईल. यावेळचा बॉल अगदी कोलमने टाकण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न गोलंदाजाने केला. चांगली गोलंदाजी, सुरुवातीपासून दबाव दबाव आणि दबाव, हेच खरं तर सध्या ध्येय आहे अनमोल किंग कलंबोली या संघाचं. पहिल्या षटकामध्ये विघ्नेशच्या विरुद्ध सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या षटकामध्ये 4 चौकार आले होते, पण त्यानंतर आता थोडे मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले. 7 चेंडूमध्ये आपल्याला 5 चौकार पाहायला मिळाले होते, पण त्यानंतर चांगली गोलंदाजी राहिली. यावेळचा बॉल शरीरावर आदळणारा जरूर पाहायला मिळाला आहे. आणखीन एक डॉट बॉल पूर्णपणे चेतन पाटील दबाव तंत्रामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी सध्या ऋषी चौधरी करतायत. मागील 5 चेंडूमध्ये अवघ्या 3च धावा खर्च केल्या. ज्या प्रकारे साहिल खानावकर षटक हाताळलं होतं, ज्या षटकामध्ये अवघ्या 5च आल्या होत्या आणि त्या षटकाची पुनरावृत्ती पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी. यावेळचा बॉल अगदी शेवटच्या बॉलवर आडव्या बॅटनं वाईड लॉंग ऑन रिजनच्या पलीकडं संघर्षमय आलाय हा षटकार. पुन्हा एकदा मी महत्त्वाची सूचना पोहोचवते. ते अर्थातच किरवळी आणि त्यांच्या विरुद्ध शिवशक्ती खारघर ग्रामीणचा हा सामना यानंतर होणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करतोय, आपण टॉस बॉक्सशी संपर्क साधावा. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत आणि हा ऑफिशियली आता दुसरा कॉल आहे तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. यानंतर होणारी ग्रामीणची मॅच, दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. ग्रामीण धमाका देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज दाखल झाले तर 4थ्या क्रमांकावर प्रितिश कोळी गव्हाण गावातील गोलंदाज.
धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 31 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. शेवटच्या चेंडूवर षटकार पाहायला मिळाला चेतन पाटीलच्या बॅटमधून आणि त्यानंतर विचार केला त्याच्या साथीला विनय गावण जो सलामीला आहे त्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. धावा बनवावं लागणार आहेत कारण समोर सुद्धा तेवढा दिग्गज संघ आहे. दुसऱ्या बाजूला आपण मयूरचषक देखील षटक पाहणार आहोत. आज अगदी दिवसाची ग्रामीण मॅच देखील तो खेळला. त्यानंतर आपण प्रीमियर लीग खेळताना देखील त्याला पाहिलं कारण तसं ते क्रिकेटचा महासंग्राम सर्वकडे चालू आहे. यावेळचा बॉल भन्नाट वेग टाकण्याचा प्रयत्न राहिला पण अगदी उजविष्टीच्या बाहेरून येणारा चेंडू पाहायला मिळतोय. दंडित केलं ते म्हणजे पंचांनी. एक्स्ट्रा स्वरूपात इथून धाव जोडली जाईल आणि धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 32 धावा पाहायला मिळतात. एक्स्ट्रानं सुरुवात केली प्रितेशनं. गव्हाण गावातील हा वेगवान गोलंदाज पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये देखील झळकला पारगावच्या क्रीडांगणामध्ये आणि त्यानंतर सध्या आता तो खारगाच्या क्रीडांगणावर खेळतोय PPL. यावेळचा आणखीन एक बॉल उजविष्टीच्या बाहेरून जाणारा पाहायला मिळतोय. थोडंसं दडपण जरूर राहिलं. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा थोड्याशा खर्ची केल्या जातात त्या म्हणजे अनमोल किंग कलंबोली संघाच्या वतीनं. सुरुवात चांगली राहिली आज गोलंदाजीमध्ये. पहिल्या षटकामध्ये 13 आल्यात. त्यानंतर साहिल खानावकरचं जे षटक अवघ्या 5 धावा आणि त्यानंतर ऋषी चौधरी आला त्याच्या षटकामध्ये आपल्याला 9 धावा देखील पाहायला मिळाल्यात. यावेळचा बॉल अगदी समोरच्या दिशेनं डान्सिंग डाऊन फटका सरळ खेळून काढलाय. चेंडू चाललाय मेट्रो ब्रिजच्या वरून. मिळतील धावा 6. आलाय षटकार. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहिलं बॅकफुटला गेला आणि त्यानंतर लॉफ्टेड केला. स्लॉटमध्ये आला आणि प्लॉटच्या पलीकडं 6 धावेसाठी षटकार. यावेळचा बॉल अगदी वेगानं बीट करणारी गोलंदाजी प्रितेशची पाहायला मिळाली. धावपटला धाबा लागल्या गेल्या त्या 40 धावा पाहायला मिळतात. पनवेल तालुक्यातील एक नामांकित स्पर्धा सध्या चालू आहे. साहिल खानावकर विरुद्ध मयूर वाघमारे असं हे बॅटल आपल्या समोर पाहायला मिळतं. लुजर विरुद्ध लुजर. त्यामुळं सध्या ही फार इम्पॉर्टंट मॅच आहे या दोन्ही संघासाठी. यावेळचा बॉल थोडीशी लाईट पाहायला गेलं तर लढझली त्यामुळं डॉट बॉल पाहायला मिळतोय. डेड बॉल केला अंपानी. यावेळीचा हा आणखीन एक प्रयत्न करायचा जरूर होता पण उजव्याष्टीचा आणखीन एक बाहेर येणारा चेंडू पाहायला मिळतोय. या षटकामध्ये 4 चेंडू आतापर्यंत प्रितेशने खराब फेकलेत. 1 षटकार देखील आलाय त्यामुळे 100 स्वरूपात 4 धावा 1 षटकार. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये जवळजवळ 10 धावा खर्च केल्या त्या म्हणजे प्रितेशनं. अकुटप्प्याचा बॉल लवकर टप्पा ओळखलाय. मिड विकेटच्या पट्ट्यामध्ये सरळ चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडं. विनय गावणच्या बॅट मधून आलाय आणखीन एक उत्तुंग षटकार. सत्तेचाळीस धावा धावपडला लागल्या गेल्या. प्रितेश कोहलीच्या विरुद्ध आता आक्रमण केलं. विनय गावणच्या बॅटमधून 2 मोठे फटके आलेत. एक चांगली इनिंग त्यांना आता सजवली आपल्या संघासाठी. अंश 11 खेळणे संघ थोडासा बॅकफुटला होता आणि या षटकामध्ये आता थोडासा फ्रंटफुटवर आणण्याचं काम केलंय ते विनय गावणनं. 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत.
यावेळचा बॉल अगदी वेगावर स्वारत असताना आपण प्रितिशला पाहिलं. षटकारानंतर पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होत असताना या षटकातील आणखीन 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूमध्ये धावा देखील खर्ची जरूर केल्यात 16, पण त्यानंतर आता चांगली वापसी करत असताना प्रितिशला पाहू शकतोय. यावेळचा हा बॉल पुन्हा एकदा अगदी चांगल्या टप्प्यावर टाकत असताना उरलीस पॉईंटवर चेंडू टाकल्यात आणि तिथून थोडेसे चेंडू उडवलेत देखील. प्रतीक्षासाठी ओळखत होते. गोपाळ संघाचे असे बरेचसे खेळाडू आहेत. मग दीपराज असेल, सिद्धेश असेल, आपण त्याला पाहिलं आणि त्यानंतर सध्या प्रितेश चांगली गोलंदाजी करतोय. यावेळचा बॉल अगदी समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ क्षेत्र खाली आहे. एका टप्प्यानं चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडं. विनय गावंडच्या बॅट मधून आला PPL चौकार. कुळीचे षटक जिथे 20 धावा आल्यात. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावपाटा धावा लागल्या गेल्यात त्या 51 धावा. 2 बाद 51. शेवटचा आणखीन षटक बाकी आहे. अंशिले पण खेळणे संघ चांगल्या पद्धतीने धावा बनवल्यात. हे फार महत्वाचं षटक आहे. डोअर डायचा सध्या सामना चालू आहे. कारण अनमोल किंग कलंबोलीने एक सामना गमावला. दुसऱ्या बाजूला अंशिले पण खेळणे या संघाने एक सामना गमावला. त्यामुळे फार इम्पॉर्टंट ही मॅच. 2 संघांसाठी एकच म्हणेन की 100 लोकांच्या शर्यतीमध्ये जिंकायचं असेल तर 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागेल. आणि सध्या या मॅचमध्ये तेच करत असताना दोन्ही संघ चांगल्या आत्मविश्वासानं सध्या क्रिकेटचा हा खेळ चालू आहे. येणारे अजूनही शेवटचे 6 चेंडू बाकी आहे. राकेश पाडेकर गोलंदाजी ट्रॅकवर तैनात आहे. मगाशी देखील आमचे गुणलेखक जतीन गोंधळी यांनी विचारलं की भावेश उलवेकर हा गोलंदाज असताना नवीन ही शक्ती का वापरली साहिलनं. आणि सध्या तो गोलंदाज देखील अंगलट आलाय. कारण त्या षटकामध्ये 20 धावा आल्यात. मागील सामन्यामध्ये भावेशने देखील चांगले षटक हाताळलं होतं आणि राकेशने देखील चांगले षटक हाताळलं. पण यावेळी पुन्हा एकदा राकेशला गोलंदाजी ट्रॅकवर आणलाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बॅकफुटला जाऊन लॉफ्ट केलाय. आडव्या बॅटने चेंडू जाईल मिड विकेटच्या डोक्यावरून. आला हा गगनभेदी षटकार. सत्तावन्न धावा पडला लागल्या गेल्यात. 57 रन्स. चांगली बॅटिंग सध्या चेतन पाटील करतोय. मागील चेंडू हाफ ट्रॅकर त्याच्यावर आक्रमण. राकेश पाडेकरच्या विरुद्ध हल्ला बोल केला. रिव्हर्स खेळण्याचा हा प्रयत्न स्पीड हिट करायचा होता पण प्रॉपर टायमिंग करू शकला नाहीये. अगदी बॅटचा लवकर फ्लो ओपन केला आणि त्यानंतर डॉट बॉल पाहायला मिळतोय. वापसी करावं लागेल राकेशला देखील. क्रीडांगणामध्ये विचार केला तर अगदी सहजरित्या आता असं चित्र दिसतंय की 65-70 धावा सहज बनवू शकतात. यावेळचा बॉल हेलिकॉप्टर लुक. व्हॉट अ शॉट. नो लुक. चेंडू पाठवलाय लॉंग ऑनच्या वरतून. लॉंग अँड स्ट्रॉंग आला हा षटकार. आहे. दोन्ही कर्णधाराला विनंती आहे. इनिंग संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. 63 धाबा. 3 चेंडूमध्ये 2 मोठे फटके राकेश पाडेकरच्या विरुद्ध फलंदाज चेतन पाटीलच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाले. मागील काय फटका सजवला. अगदी खोलामध्ये बॉल टाकला होता आणि त्याला खोदून काढलाय. लॉंग ऑनच्या वरतून आलेला षटकार पाहिला तर आपण या इनिंग मधील आणखीन 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जी चर्चा आपण करत होतो जतीन
जी 65-70 धावा बनाव्या लागतील आणि गुलाबी थंडीमध्ये सध्या घाम फोडलाय समोर कलंबोली संघाला. यावेळी आडव्या बॅटनं फटका खेळून काढला. लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. तो थोडासा चुकीचा आला होता, कलेक्ट करू शकली नव्हती, पण त्याचा फायदा पाहिजे असा उचलता आला नाही आहे. एक म्हणेल इकडे दाबिनीशी धावपटा धावा लागले गेल्या तर 64 धावा, 64 रन्स. अजूनही शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगली सध्या बॅटिंग करतोय अंश 11 खेळणे संघ. संघाचे संघ मालक शैलेशजी माळी पाहायला मिळतात, तसेच निलेशजी प्रधान ते देखील एन्जॉय करतात या मॅचला. त्यावेळेचा हा लोवर फुलटॉस बॉल लवकर ओळखलाय, आडव्या बॅटनं चेंडू खेळून काढलाय. विनयच्या बॅट मधून आणखीन एक आलाय, उत्तुंग चौकार. धावा दापडला लागल्या गेल्या, 68 रन्स. शेवटचा बॉल या इनिंग मधील. चांगली सध्या फटकेबाजी चालू आहे मैदानाच्या चौफेर. विनय गावण जो सलामीला आलाय, वैयक्तिक त्याचा विचार केला तर 13 चेंडू मध्ये 31 वर तो खेळतोय. फार महत्वाचा हा खेळाडू. आडव्या बॅटने खेळायचा जरूर प्रयत्न राहिला. लेगेशीच्या बाहेरून जाणारा चेंडू इथून 1+1 अशा 2 धावा देऊन जातील आणि या 2 धावांशी 70 धावा धावपडला लागले गेल्यात अंश 11 खेळणी या संघाच्या. 3 षटकांमध्ये अगदी 31 होत्या, पण त्यानंतर प्रीतीचं जे षटक जिथे 20 आल्या आणि त्यानंतर आता हे राकेश पाडेकरचं षटक जिथे आतापर्यंत 19 धावा त्यानं खर्च केलेत. यावेळचा हा बॉल अगदी फिरवला, शेवटचा बॉल जरूर डॉट आला आणि धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 70 धावा. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना अंश 11 खेळणे संघ 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावपटा धावा लागल्या गेले तर 70 आणि 71चा पाठलाग करावा लागेल तो अनमोल किंग कलंबोली या संघाला. चला आपण इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही कॅप्टनला टॉस बॉक्स मध्ये इन्व्हाइट करतोय. यानंतर होणारा सामना ग्रामीण धमाका मधील असेल. नर्मदेश्वर किरवली आणि त्यांच्या विरुद्ध शिवशक्ती खारघर. ग्रामीणची ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पण सेकंड इनिंग मध्ये महाराष्ट्रातील एक लोकप्रिय आवाज IPL स्टार समालोचक कुणालजी दाते सर यांचा आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. आपण कुठेही जाऊ नका, आपण ऐकत राहा, पाहत राहा. पनवेल प्रीमियर लीग पर्व 4. हॅलो PPL 2025 त्यामध्ये आपण ग्रामीण धमाका आणि C ग्रुपमधली ही पहिली मॅच. खरं तर या ठिकाणी दोन्ही जवळचे संघ आहेत आपले या PPL ग्रामीण धमाकामध्ये. खारघर विपक्ष किरवडी या 2 संघामध्ये इब्राहिम शेख टॉस करतील. टॉस जिंकलेला आहे ओम नर्मदेश्वर गावदेवी किरवली संघाने. प्रथमतः निर्णय काय असेल? फिल्डिंग करू. तर आपण खरं तर पाहिलं तर गेल्या 2 वर्षापासून PPL मध्ये ग्रामीण संघांना संधी दिली जाते आणि त्या सिलेक्टेड संघामध्ये तुमच्या संघाची PPL मध्ये निवड झाली, त्याबद्दल काय म्हणाल? तसं तर आम्ही धन्यवाद बोलू पनवेल समाज लोकांचं. नक्कीच, कारण गेल्या कित्येक वर्षापासून कसं व्हायचं की रायगड प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, त्याच्यामुळे ग्रामीण क्रिकेट कुठेतरी गावातलं क्रिकेट थांबायचं आणि त्याच म्हणजे की वेगळी संकल्पना आमच्या असोसिएशनने केली की ग्रामीणच्या संघांना प्रथमतः आपण प्राधान्य देऊ. गेल्या वर्षी 16 संघ होते, यावर्षी आम्ही 24 संघांना प्राधान्य दिलेले आहे आणि त्यामुळे ग्रामीणचा संघ म्हटला तर पूर्ण ग्रामस्थ मंडळ सुद्धा आपल्याला मॅच एन्जॉय करायला येत असतात आणि अशा मोठ्या स्टेजवर आपल्या ग्रामीण संघाला सुद्धा संधी देण्यात आलेली आहे. एकूण आयोजनामध्ये कुठे काही या ठिकाणी काही आपल्याला पाहायला मिळालं त्याबद्दल काय म्हणाल? आयोजन तर खूप चांगलं आहे. काल खेळलो मी इथं पनवेल प्रीमियर लीग. यस, नक्की शुभेच्छा असतील आपल्याला. जाऊया या ठिकाणी आपण शिवशक्ती खारघर संघाचा कर्णधाराकडे. आणि तुम्हाला प्रथमतः या ठिकाणी बॅटिंग करायची आहे. गेल्या वर्षी सुद्धा तुम्ही ग्रामीण धमाकामध्ये केलेला आहात. यावर्षी गेल्या वर्षीच्या जुन्या आठवणी विसरून नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार का? हो नक्कीच, यावेळी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि PPL मध्ये ग्रामीण धमाका इथे दुसऱ्यांदा संधी मिळते, त्याबद्दल काय म्हणाल? त्यांचा आभारीच आहे आम्हाला एंट्री दिल्याबद्दल. नक्की धन्यवाद असतील, आपल्याला शुभेच्छा सुद्धा देतोय. जाऊया पुन्हा एकदा आपण भेटूया दुसऱ्या इनिंगमध्ये जिथे मॅच चालू आहे. एका बाजूला
अनमोल किंग कळंबोली संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय खरं तर अनशिलवन खेळणे. दोन्ही संघांना हा सामना जिंकणं या ठिकाणी गरजेचंच असणार आहे. इथून मात्र या ठिकाणी पराभूत संघाचा प्रवास समाप्त होणार आहे. पुढच्या वर्षीची वाट त्यांना पाहावी लागणार आहे. पाहूया या बिग बॅटलमध्ये कोणता संघ विजय प्रस्थापित करतोय. पुन्हा एकदा जाऊन भेटूया आपण मैदानावरती, जिथे एक बिग बॅटल पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच असेल किरवली पक्ष खारघर या दोन ग्रामीण संघामध्ये. धन्यवाद विपुल पाटील सर आणि धन्यवाद संतोष गरज सर. आदरणीय लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसाचा अमृत महोत्सव पनवेल समालोचक असोसिएशन यांच्या माध्यमातून पनवेल प्रीमियर लीग 2025चं हे चौथं पर्व तुम्ही पाहताय. या स्पर्धेमध्ये 5 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे. या लीगच्या माध्यमातून 2.5 लाख रुपये रोख द्वितीय पारितोषिक आहे. तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक प्रत्येकी 1.25 लाख रुपये रोख आहे. आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजसाठी इलेक्ट्रिक स्कूटी, संघ मालक जो विजेता ठरणार आहे त्यांच्यासाठी एक इलेक्ट्रिक स्कूटी, प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ आहे, नाममात्र कुपन, SSD मोबाईल, आपलं हक्काचं मराठी माणसाचं दुकान यांच्या वतीने 50 रुपयाच्या कुपनमध्ये लकी ड्रॉमध्ये एक इलेक्ट्रिक स्कूटी जिंकण्याची संधी तुम्हाला आहे. त्याचबरोबर ग्रामीण धमाका ज्याचा उल्लेख मगाशी संतोष घरत यांनी केला, तोही सामना आता तुमच्या भेटीला येईल. त्यामध्ये देखील 1 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 50, तृतीय पारितोषिक 25,000 आहे. यस इम्पॅक्ट प्लेअर आलाय, बॉलिंग टीममध्ये आलाय ना. हॅलो. तर आता ज्यांची उपस्थिती आपण पाहिली, खरं तर सातत्याने ज्यांचा संघ आपण पाहतोय प्रशांतदादा खानावकर यांच्या वतीने पनवेल प्रीमियर लीगसाठी 5,000 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. त्याचबरोबर शरददादा पाटील रोहिंजर यांची उपस्थिती आपण पाहिली, त्यांच्या वतीने सुद्धा 5,000 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. उमेशदादा भोईर ज्यांची उपस्थिती आपण व्यासपीठावरती पाहिली, त्यांच्या वतीने सुद्धा 5,000 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. त्याचबरोबर निलेशजी ठाकूर यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 2,500 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. त्याचबरोबर राजा म्हात्रे आणि निलेश ठाकूर यांना विनंती करतो आम्ही की या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर 71 सरकार सचिन म्हात्रे पेठ ज्यांची नेहमीच या ठिकाणी आपण पाहतो सहकार्य राहिलेले या स्पर्धेसाठी, त्यांचं सुद्धा आपण मनापासून स्वागत करूया आणि त्यांना विनंती करूया व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. जाऊया कॉम्बॉक्समध्ये कुणाल दाते सरांकडे. इम्पॅक्ट प्लेअर आलाय कोण सांगितलंय ना अंपायरनी, कुठल्या टीममध्ये? बॅटिंग टीममध्ये. ते काय पहिले बॅटिंग टीमचा सांगा कोण आलाय? आशिष आलाय. यस आलाय. आता बॉलिंग टीमचा सांगा. ऋतिक वाघमारे. ओके डन. सरपंच मंगेश पाटील यांच्याकडून आशिषसाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. तर आज लोकमत पेपरने देखील, लोकमत न्यूज नेटवर्कने देखील पनवेल प्रीमियर लीगची दखल घेतली आहे. कालच पनवेल तालुक्यातल्या या पनवेल प्रीमियर लीगला सुरुवात झाली आणि नक्कीच वृत्तपत्रामध्ये देखील पनवेल प्रीमियर लीगचा गवगवा सुरू झालाय. चला तर सामन्याला सुरुवात करूया. टार्गेट 71 धावांचा, लक्ष्याचा पाठलाग. पहिला बॉल चांगला यॉर्कर लेंथवर होता. शॉट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या दरम्यान एक सिंगल मिळाली आहे. खातं उघडलंय टीमचं. अनमोल किंग्सला धावा करायचे 71. बॅटर आशिषच्या खात्यामध्ये सिंगल. धीरजच्या बरोबरीने खेळायचंय. आशिष पाटील सांगली गावचा खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला धीरज काथारा नेवाळी गावचा हा खेळाडू. आणि आता महत्वाचं म्हणजे देवतचा मयूर वाघमारे पहिले षटक हाताळतोय. एक चांगला ऑलराऊंडर आहे. टीमची धावसंख्या 1. रनअपमध्ये बेतय. डेड बॉल चा इशारा होईल. अप्रतिम असं आयोजन. संदीप वास्कर अध्यक्ष पनवेल प्रीमियर लीग, संस्थापक पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशन, रोशन पाटील, प्रवीण टेंबे, संतोष घरत, महेंद्र पाटील यांनी भरपूर मेहनत ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी घेतली आहे. तेवढीच मेहनत प्रीतम भोपी, वैभव पाटील, बाळू भोईर, वैभव भोपी, अलंकार पाटील यांनी घेतली आहे ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी. चांगला बॉल परत एक वेळा त्याच दिशेने फटका मारला. तोपर्यंत एक सिंगल मिळते. राजकिरण कोळी, निनाद कदम, लव फडके, मोहन पाटील, सँडी पालकर, सुनील तांडेल, विवेक भोपी ही सर्व मंडळी एकत्रित आलेत आणि त्याचमुळे पनवेल प्रीमियर लीग 2025चा क्रिकेटचा महोत्सव तुम्ही पाहताय.
हे चौथं पर्व तुमच्यासमोर रंगत असताना आणि तेवढीच चांगली साथ आम्हाला स्कोरर आमचे जतीन गोंधळी इथे देत आहेत. उसाटणेचे आहेत. अप्रतिम स्कोरिंग त्यांनी आतापर्यंत केली या स्पर्धेमध्ये. पायावरचा मारा होता, सोडून दिलाय. पंचांचा इशारा, वाईट बॉल येईल. टीमची धावसंख्या एक्स्ट्राने पुढे जाते. टीमची धावसंख्या 3. लक्ष 71 आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागलं आणि विशेष म्हणजे या प्रीमियर लीगमध्ये 5 गोलंदाज वापरायचे असतात. त्याच्यामुळे मयूरला एकच षटक टाकायला मिळेल, परंतु दुसऱ्या गोलंदाजावर अटॅक करता येईल का हाही प्रश्न आहे. परंतु अनमोल किंग्स जसं नाव आहे तसा खेळ करावा लागेल. आशिषसाठी हा बॉल परत एक वेळा टाकावा लागेल. वाईट बॉलचा निर्णय पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये. सातत्याने 2 वाईट बॉल आतापर्यंत पाहायला मिळालेत. पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशन आणि त्यांच्या कामाची पावती म्हणून वृत्तपत्रांनी देखील दरवर्षी त्यांच्या कामाची दखल घेतली. 2019 पासून 2024 पर्यंत त्यांनी खूप महत्त्वाची समाजसेवा केली आहे. विद्यार्थ्यांची सेवा केली आहे. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. बॉल मागे चाललाय. हुक शॉटचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये यश येईल. बॉल सीमापार. येतोय चौकार. चार धावा आल्यात. टीमची धावसंख्या 8. या महत्वाच्या धावा आहेत. सुरुवात झाली आता. रन चेसला आणि आता कव्हर्सला उडवलाय. लाजवाब कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. धावा मधली 4. येतोय खणखणीत चौकार. चांगली बॅटिंग. परत एक वेळा स्लॉट मध्ये बॉल टाकला होता आणि बरोबर कव्हर्सला दिशा देत असताना आशिषने कव्हर ड्राईव्ह दाखवलाय. लॉफ्टेड. 4 धावा वसूल केल्या. टीमची धावसंख्या 12. 71 पर्यंत मजल मारायची असेल तर आक्रमण करावं लागेल पॉवर प्ले मध्ये आणि ते केलंय मयूर वाघमारेच्या विरुद्ध आशिष पाटीलने. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. जागा बनवली स्ट्रोकसाठी आणि त्याच्यानंतर गलीमधून सरळ बॉलला पाठवलं. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. लेट कट आणि लेट पण थेट. आशिषचा आणखीन एक खणखणीत चौकार येतोय. या ओव्हरमध्ये सलग 3दा बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय बॉलला. बळकट आहे आशिष पाटीलचा खांदा. चौकार मारला या ओव्हरमध्ये 3दा. चांगली बॅटिंग. 16 रन या ओव्हरमध्ये. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. शॉर्ट फाईन लेग. शॉर्ट थर्ड मॅन 38 सर्कलच्या आतमध्ये होते. गली पण होती परंतु तिथून पा लेट कट. बरोबर दिशा दिली. पायाने अडवण्याचा प्रयत्न झाला होता गलीच्या फिल्डर कडून परंतु तरी देखील बॉल हुलकावणी देत गेला. घरंगळत 4 धावांसाठी. चांगलं टेलिकास्ट पीटीसी लाईव्हचं पाहायला विसरू नका. ही स्पर्धा 5 डिसेंबर पर्यंत पीटीसी लाईव्हवर. परत एक कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आहे. खराब फिल्डिंग. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने. 1-2 का 4. येस बाउंड्री रूफला लागलाय बॉल असं दिसतंय आणि तिथे पंचांचा इशारा येईल. 4 धावा चौकार. मंगेश पाटील सांगडे गावचे सरपंच यांच्या वतीने आता षटकारासाठी नाही तर आता चौकारासाठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. चला अशी माहिती आली आहे आशिषसाठी. कारण आशिषने या ओव्हरमध्ये 4 चौकार वसूल केलेत परंतु आता ते नंतर मारल्यानंतर दिले जातील. आता हे सगळे पारितोषिक जाहीर झालेत. आता पण यस आता पण म्हणजे 4 चौकार मारलेत. मंगेश भाऊ आपलं सहर्ष स्वागत आणि 4 चौकाराबद्दल 4000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल.
सरपंच असावा तर असा. आपल्या गावातला मुलगा जर खेळत असेल त्याला प्रोत्साहन देण्यासाठी ते आवर्जून इथे उपस्थित झालेत आणि त्यांच्या वतीने 4,000 रुपयाचं पारितोषिक आशिषला देण्यात आलंय. आता सेकंड ओव्हरचा खेळ सुरू होईल आणि सेकंड ओव्हरमध्ये परिवर्तन होईल गोलंदाजीमध्ये. पहिल्याच ओव्हरमध्ये मयूर वाघमारेच्या विरुद्ध ते आक्रमण झालं. मी चर्चाच करत होतो मयूरच्या व्यतिरिक्त कोणावर आक्रमण होईल, परंतु सुरुवातच केली मयूरपासून आशिषने आणि हीच तर खासियत आहे या आशिष खेळाडूची. सांगली गावचा खेळाडू आहे, चांगली बॅटिंग केली आहे. मागच्या मॅचमध्ये देखील 22 धावांची खेळी केली होती आशिषने. या मॅचमध्ये देखील 4 चौकार त्याने मारले, 17 धावा 5 बॉलमध्येच केल्या. चला जास्त वेळ घेऊ नका, फास्ट क्रिकेट खेळा. अजून याच्यानंतर 3 सामने कव्हर करायचे आहेत. ग्रामीण धमाकाचा 1 सामना आहे, 2 सामने नंतर आहेत. एकच संघ क्वालिफाय होणार आहे पुढच्या फेरीत आज PPL मध्ये. ड्रायव्हिंग लेंथवर बॉल होता, ऑन साईडला ड्राईव्ह केला, डीप मध्ये फिल्डर आहे. सिंगल इथे कंप्लीट होत असताना धीरजच्या खात्यामध्ये सिंगल. टीमची धावसंख्या 21. आता आलाय परत एक वेळा स्ट्रायकिंग एंडला आशिष. ज्या आशिषने आक्रमण केलं होतं, फलंदाज दमदार आहे आणि तेवढीच निडर फलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातो. विशेष म्हणजे त्याने मयूरच्या विरुद्ध ते आक्रमण केलं. पाठी अंब्रेला फिल्डिंग आहे. पॉइंट गली, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. उलटा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आहे, रनआउटची संधी आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला डिरेक्टली झाला तर चित्र वेगळं आहे आणि इथे धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. उमेश आलाय गोलंदाजीसाठी. केवाळे गावचा खेळाडू आहे उमेश माळी. सेकंड ओव्हर पॉवर प्लेच्या दरम्यान पेटपाडा मेट्रो एंड कडून गोलंदाजी आता सध्या सुरू झाली आहे. धावा झाल्यात 21. ड्राईव्ह परत एक वेळा मिड ऑफच्या दरम्यान क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत एक चिकी सिंगल. ही समजदारीचं क्रिकेट आहे, कारण ज्या वेळेला मोठे फटके तुमच्या बॅटमधून येत नसतील त्यावेळेला स्ट्राईक रोटेट करत राहा. म्हणजेच काय, गोलंदाजाला लाईन आणि लेंथ चेंज करायला लागते, मग होतात चुका, मग होतं आक्रमण. आणि या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात ज्यावेळेला तुम्ही रन चेस करण्यासाठी उतरता. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 20, या ओव्हरमध्ये धावा आल्या तर आतापर्यंत 2-3च बॉल टाकलेत आणि चांगली गोलंदाजी केली आहे उमेश माळीने. आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळेल उमेश माळी करून. चौथा बॉल या ओव्हरचा, 2च धावा या ओव्हरमध्ये. पलटवार केलाय या मॅचमध्ये टीम 80-11 खेरणेने. शैलेजी माळी यांचा संघ आहे 80-11 खेरणे. तेही सामाजिक क्षेत्रातलं मोठं नाव आहे. सरपंच आहेत खेरणे ग्रामपंचायतीचे. परत एक वेळा बोलत तयार. या वेळेला टायमिंग चांगलं आहे, बॉलला सरळ पाठवलंय बाउंड्री लाईनच्या दिशेने. धावा मिळतील 6. येतोय PPL सिक्सर. लेंथ बॉल आणि त्यावर खूपच चांगली ती लेंथ पिक केली आणि सरळ बॉलला फेकून दिलं वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा येत आहेत. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या फ्लाय होते. धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर 28-28. 28 धावा. आक्रमण सुरू झालंय आणि ते करावं लागेल. धीरजने आता तो फटका सजवला होता. धीरजच्या बॅटमधून सिक्सर आलाय. पायातला बॉल होता, मागे ग्लान्स केलाय. 4 धावा इथे मिळतील. गॅप मधून बॉल सीमारेषा पलीकडे येतोय. आणखीन एक चौकार. चांगली बॅटिंग आता धीरजची. धावा झालेल्या आहेत 32. मागे ग्लान्स केलाय. 4 धावा ऍड होतात. 32 धावा स्कोरबोर्डवर लागल्यात. आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 बॉलमध्ये 39 धावांची गरज आहे. 18 बॉल 39 धावा हे समीकरण या मॅच मध्ये असणार आहे. कमालीचा सामना रंगतोय. कधी पारड जड होते मयूरच्या टीमचं, म्हणजेच काय 80-11 खेरणे. शैलेश माळी साहेबांचा संघ. प्रीतम पाटील मॅनेजर आहेत. निलेश प्रधान संघ मालक आहेत या टीमचे आणि त्याचबरोबर संदीप माळी जे कोच आहेत. तर दुसऱ्या बाजूला संघ तेवढ्याच ताकदीचा आहे. अनमोल किंग्स कळंबोली, त्याच्यामध्ये दिनेश कडव संघ मालक आहेत. मुन्ना भगत संघ मालक आहेत. रुपेश पाटील मॅनेजर आहेत. निलेश मात्रे मार्गदर्शक आहेत. शिवा गोंधळी मेंटॉर आहेत. साहिल खानावकर टीमचा कॅप्टन आहे आणि सध्या प्रशांत खानावकर देखील जॉईन झालेले आहेत टीम बरोबर. मॅच ऑन.
2 ओव्हरचा खेळ संपला. पॉवर प्ले मध्ये 16ची सरासरी धावा झालेल्या आहेत 32. आता तिसऱ्या ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होईल जिनीत पवार. जिनीत पवार गोलंदाजीसाठी कोपरा असा खेळाडू. जिनीत नाव चांगलंय जिनीत. आणि आता गोलंदाजी देखील नावाप्रमाणे करावी लागेल. उर्दूमध्ये झीनत हा एक चांगला शब्द आहे, शोभा वाढवणं. आणि हा जिनीत आता गोलंदाजीसाठी सज्ज होईल. पहिला बॉल जिनीतचा बॅकफुटला जाऊन कट केलाय. जिनीतने विकेट मिळवली आहे, महत्वाची विकेट. सेट बॅटर आशिषचा अडथळा दूर केलाय. अनमोल किंग्सला पहिला धक्का. हलकासा शॉर्ट बॉल होता, विट मिळाली आणि त्याच्यानंतर लेट कट करत असताना गलीमध्ये एक चांगला झेल टिपण्यात आलाय. अप्रतिम झेल फलंदाज बाद. जिनीतच्या खात्यामध्ये यश आणि आशिष ची विकेट घेतली या मॅच मध्ये, त्याच्यामुळे तो दबाव परत एक वेळा बनलाय अनमोल किंग्स कळंबोलीवर. अंश 11 खेरणे कडून या मॅच मध्ये धावा चेस करायचे असतील तर तुम्हाला आक्रमण करावं लागेल, प्रत्येक ओव्हर मध्ये करावं लागेल. कारण आता 17 बॉलचा खेळ शिल्लक आणि 17 बॉलमध्ये 39 धावांची गरज आहे. देवनागरी मराठी भाषेमध्ये हा संपूर्ण स्कोरबोर्ड. रिक्वायर रन रेट पीटीसी लाईव्ह वर सध्या टेलिकास्ट. आणि नवीन फलंदाज बॅटिंगसाठी महेश म्हात्रे. नावडे गावचा हा खेळाडू महेश म्हात्रे बॅटिंग करण्यासाठी सज्ज होईल. धावा कराव्या लागणार आहेत. मोठं लक्ष आहे आता या मॅचमध्ये, कारण जिनीतने पहिल्याच बॉलवर विकेट घेतली आहे. तिसरं षटक सध्या मार्गस्थ. चौथा सामना आजच्या रात्रीतला तुमच्या भेटीला इथे पाहायला मिळतोय. पनवेल समालोचक असोसिएशनच्या वतीने पनवेल प्रीमियर लीग पर्व 4 चांगलं पर्व, दैदिप्यमान 16. 5 डिसेंबर पर्यंत ही स्पर्धा तुमच्या भेटीला इथे रंगताना पाहायला मिळेल. याच क्रीडांगणावर अनेक संघ सातत्याने आपलं नशीब आजमावतील. 5 लाख रुपयाचं पारितोषिक पाहूया कुठला संघ यावर्षी पटकावतोय. या चौथ्या पर्वामध्ये त्या ट्रॉफीवर कोणता संघ नाव कोरतोय. जिनीत पवार महेश म्हात्रेच्या समोर. महेशने आल्या आल्या तडाखा दाखवलाय बॅटचा जिनीतला. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी सिक्सर. महेश असं वाटलं की डगआउट मधूनच सेट होऊन आलाय की काय, परंतु बॉल देखील खराबच होता. स्लॉट मध्ये होता आणि प्लॉटच्या बाहेर पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय. टायमिंग किती प्रॉपर होतं पहा. बॉलची हवाई यात्रा सुरू झाली महेश कडून. सिक्सर आलाय. टीमची धावसंख्या षटकाराच्या मदतीने 38. बॉल आलाय. 38 धावा झाल्यात. लक्ष या मॅच मध्ये होते 71 रनचं. 16 बॉल आणि 33 धावांची गरज. 33 धावा करायचे अजूनही 16 बॉल मध्ये. अजूनही अंतर भरपूर मोठं आहे बॉल आणि धावांमधलं. त्याच्यामुळे मयूर सातत्याने मार्गदर्शन करतोय की कशा पद्धतीने कमबॅक करता येईल जिनीत आपल्याला या मॅच मध्ये. परंतु जिनीतने एक बॉल चुकीचा टाकला आणि त्याच्या विरुद्ध एक मोठा फटका आलाय महेशच्या बॅटमधून. आता दबाव आहे हा. रनअप मध्ये व्यत्यय. पाऊल चुकली. डेड बॉलचा निर्णय पंचांच्या माध्यमातून. महेश परत एक वेळा तयार. सोळा चेंडू आणि 33 धावा. 12च्या वरची सरासरी आहे या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. चांगला फटका इथे पाहायला मिळतो. बॅकफुटला जात असताना पंच केलाय. फिल्डर आहे. स्वीपर कव्हर करून धावत येतात आणि तोपर्यंत एक धाव ऍड होईल. स्वीपर कव्हर ते एक्स्ट्रा कव्हर एवढं अंतर कापत असताना बॉलला थांबवलं. एक सिंगल मिळते महेशच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या पुढे जाईल. धावा झाल्यात 39 आणि आता धावा करायच्या 32. 15 चेंडू आणि 32 धावा. स्ट्रायकिंग एंडला धीरज.
धीरजने ऑन साइडला पुल केलाय, बॉलला गुल केलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि हा येतोय षटकार आणि टीव्ही अंपायरची मदत इथे घेण्यात येईल कारण ऑनफिल्ड अंपायरने तसा इशारा कळवलाय. तेच सांगतात माझा निर्णय मला पाहायचा आहे, चेक करायचा आहे हा नो बॉल आहे की नाही. डीजे धन्यवाद. अंश 11 खेरणे या टीमचे संघमालक शैलेश माळी, मी त्यांना विनंती करतो आपण या सरपंच साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे पनवेल प्रीमियर लीग मध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शैलेश दादा आपलं सहर्ष स्वागत आणि आपल्याला विनंती केली जाते आपण मुख्य व्यासपीठावर या, आपलं सहर्ष स्वागत आहे. क्रिकेटवर प्रचंड मोठं प्रेम आहे शैलेश दादांच्या. अंश 11 खेळणे हा संघ खुल्या गटामध्ये देखील खेळताना पाहायला मिळाला आहे, तालुक्या गटामध्ये देखील खेळताना पाहायला मिळतोय, पनवेल प्रीमियर लीग मध्ये देखील खेळताना पाहायला मिळतोय. तर मी शैलेश दादांना विनंती करतो आपलं सहर्ष स्वागत केलं जाते पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून. आपल्याला विनंती आहे व्यासपीठावर या. अंपायरचा सिग्नल आला, फेअर डिलिव्हरी, 6 धावा मिळतील, षटकार आलाय. बॅटर पूर्णपणे बेंड होता, खेळताना पूर्णपणे खाली वाकून हा फटका त्याने सजवला आणि हेच हेरलंय पंच हेमंत कोळी यांनी सांगितलं हा फेअर डिलिव्हरी आहे. 6 धावा येत आहेत म्हणजेच काय आता समीकरण बदलतंय. धावा करायचे आहेत अजूनही 26, बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 14 बॉल 26. शरीरापासून दूर खेळला, स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न आहे, बॉल चालला गॅपमध्ये, तिथे फिल्डर धावतायत, अडवला जाईल तोपर्यंत पॉइंटला 2 धावा मिळवतोय फलंदाज धीरज कातारा. धीरजने देखील चांगली फलंदाजी केली आहे, बॅटमधून त्याच्या धावा येत आहेत, चौफेर खेळतोय. डबल रन टीमच्या टोटलमध्ये 13 बॉल 24 धावा हे समीकरण. 13 चेंडू आणि 24 धावा. हे समीकरण आता या मॅच मध्ये असणार आहे. पाहूया कुठला संघ जिंकतोय, कुठला संघ पुढच्या फेरीत दाखल होतोय, अन्यथा एका संघाचा प्रवास संपेल. यॉर्करचा प्रयत्न होता, तिथे देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. वाईड यॉर्करला देखील बरोबर डिगआउट केलंय आणि स्वीपर कव्हर मध्ये जोपर्यंत बॉल अडवला जाईल तोपर्यंत 1 धाव मिळते. ओव्हरची होते समाप्ती आता. 12 बॉल मध्ये 23 धावा करायचे आहेत. बॅटिंग करणारा संघ अनमोल किंग्स कळंबोलीला. हॅलो, व्यासपीठावर याची उपस्थित लाभली आहे ती म्हणजे राम मामा पाटील. या आपलं पनवेल प्रीमियर लीगमध्ये मनपूर्वक स्वागत आहे.
शेवटचे 12 बॉल, 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये 23 धावांची गरज आहे. 12 बॉल 23 रन सामना बनलाय, दोन्ही टीमसाठी बनलाय. असं नाहीये की पारडं जड आहे सध्या मॅचमध्ये. अनमोल किंग्स कळंबोलीचं अंश 11 खेळणे संघ देखील कमबॅक करू शकतो. शैलेश माळी साहेबांचा एका बाजूला संघ आहे, दुसऱ्या बाजूला दिनेश कडव आणि त्याचबरोबर मुन्ना भगत हे संघ मालक आहेत टीम अनमोल किंग कळंबोलीचे. दोन्ही मातब्बर संघ मालक आणि त्यातल्या त्यात काटेकी टक्कर या मॅचमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. चेतन पाटील कानपोली महत्वाचं षटक आणि महत्वाचा गोलंदाज बरोबर टाईमवर आणलाय चेतन पाटीलला. कारण हा जो खेळाडू आहे हा भरपूर फॉर्ममध्ये आहे यंदाच्या हंगामामध्ये देखील, मागच्या काही हंगामामध्ये. परंतु समोर फलंदाज धीरज सेट झालाय आणि धीरज ची विकेट धोक्यात आहे असं दिसतंय आणि फलंदाज बाद होईल. विकेट आली आहे पहिल्याच बॉलला. आता 11 बॉलचा खेळ शिल्लक आणि 11 बॉलमध्ये 23 धावा करायच्या आहेत. मी मगाशीच उल्लेख केला होता हा गोलंदाज खूप महत्वाच्या क्षणी गोलंदाजीसाठी आलाय. ट्रम्प कार्ड आहे या टीमचं आणि ते ट्रम्प कार्ड आता वापरलंय अंश 11 खेळणे या संघाने. पहिल्याच बॉलवर विकेट घेतली आहे. सेट बॅटरला आउट केले. आता नवीन फलंदाज फलंदाजीसाठी येईल सचिन कारवार. कळंबोलीचा खेळाडू आहे सचिन कारवार. 11 बॉलचा खेळ शिल्लक आणि 11 बॉलमध्ये 23 धावांची गरज आहे. 11 चेंडू 23 धावा. सामन्याचं महत्त्व माहिती आहे त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो या मॅचमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा सामना जो पराभूत होईल संघ तो स्पर्धेच्या बाहेर जाणार आहे, कारण सलग 2 पराभव त्या टीमच्या खात्यामध्ये येतील. कवचचा क्षेत्ररक्षक दूर ठेवला आणि त्याचबरोबर पॉइंट लाईक फिल्डर आणला आता गोलंदाजाने. 11 बॉल 23 धावांची गरज आहे. मॅच ऑन. नाव सचिन आहे, खेळ तसा करावा लागेल. पायातला बॉल अपील केली आणि ती अपील उचलून धरली आहे. बॅक टू बॅक दुसरी विकेट इथे मिळवली आहे चेतन पाटीलने. मी म्हटलंच होतं की हा खतरनाक गोलंदाज आहे आणि त्याने पहिले 2 चेंडू निर्धाव तर टाकलेत आणि त्यातल्या त्या 2 विकेट देखील घेतल्यात. चांगला अँगल, बरोबर टोक रशिंग यॉर्कर आणि तेवढाच चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून. फलंदाज बाद. बॅक टू बॅक विकेट आलेत. बॉलर ऑन हॅट्रिक. हॅट्रिकची संधी आहे चेतन पाटीलकडे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय साहिल खानावकर टीमचा कॅप्टन. आता कॅप्टनला खेळ दाखवावा लागेल कारण पहिल्या 2 बॉलवर धावा आलेल्या नाही आहेत. 23 धावांची गरज आहे. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडू 23 धावा. कमीत कमी 8 तरी करायला पाहिजे या ओव्हरमध्ये. म्हणजेच काय राहील 15चं टार्गेट लास्ट ओव्हरमध्ये. ते कॅल्क्युलेशन डोक्यामध्ये पाहिजे तुमच्या. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. महेश चांगल्या टचमध्ये आहे. साहिलला साथ द्यावी लागेल. चेतन पाटील परत एक वेळा तयार. 2 विकेट घेतल्यात. हॅट्रिक बॉल. पाहूया स्पर्धेतली पहिली हॅट्रिक चेतन इथे कंप्लीट करेल का. परत एक वेळा यॉर्करचा प्रयत्न. अपील केली आहे स्ट्रॉंग. ओव्हर थ्रो होणार नाहीये. लेग बायचा इशारा दिलाय. हॅट्रिक बॉल होताना ही अपील फेटाळली पंचांनी. राऊंड विकेटने तो अँगल बॉलचा आणि पंचांचा नॉट आउटचा निर्णय आलाय. परत एक वेळा चेतन तयार. कमी गतीने टाकलेला बॉल लेट कट केलाय. गलीमधून बॉलला काढलंय. चांगली फिल्डिंग. थ्रो येतोय. चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळाली आहे. अप्रतिम वर्क सध्या पाहायला मिळतंय. पन्नास धावा पूर्ण. आता 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 बॉलमध्ये 21 धावांची गरज. 8 चेंडू 21 धावा हे समीकरण या मॅचमध्ये. मॅच ऑन. फलंदाज टीमचा कॅप्टन साहिल सध्या स्ट्रायकिंग एंडला.
साहिलने ऑन साईडला बॉलला वळवलंय. डीपमध्ये फिल्डर आहे. एक सिंगल तिथे मिळताना दिसते. एकच मिळेल. 7 बॉलमध्ये 20 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. मी मगाशीच म्हटलं होतं की या ओव्हरमध्ये सामन्याला कलाटणी येऊ शकते आणि ते महत्त्वाचं षटक टाकलंय. अप्रतिम गोलंदाजी केली आहे चेतन पाटीलने. चर्चेतला संघ आहे कानपोली, चर्चेतला खेळाडू आहे. शेवटचा बॉल शिल्लक. लास्ट बॉल. 7 चेंडू 7 बॉलमध्ये 20 धावांची गरज आहे. मॅच ऑन. कमबॅक केलंय अंश 11 खेरणे शैलेश माळी यांच्या संघाने. या स्पर्धेमध्ये संघमालक निलेश प्रधान हे देखील आहेत अंश 11 खेरणेचे संघमालक. शेवटचा चेंडू निर्धाव टाकलाय. नक्कीच खुश असतील निलेश प्रधान आणि संघमालक शैलेश माळी, कारण आता या मॅच मध्ये कमबॅक झाले अंश 11 खेरणेचं. या ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त 2 आणि आता समीकरण ठेवलंय शेवटच्या 6 बॉलमध्ये धावा करायचे 20-20 अनमोल किंग कळंबोलीला. चला, टीम मिटिंग जास्त घेऊ नका, लगेचच मॅच सुरू ठेवा, कारण 5 गोलंदाज तर वापरायचे आहेत. 6 बॉलमध्ये 20 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहायचं आहे. डगआउट जवळ येऊन थांबायचं आहे. लगेचच सामना सुरू होईल. पुढचा जो ग्रामीण धमाका लीगचा सामना आहे. ओम नर्मदेश्वर गावदेवी किरवली आणि त्यांच्या विरुद्ध शिवशक्ती खारघर या 2 टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅच होईल. टॉसही झालाय त्या सामन्याचा. किरवली संघाने टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे दोन्ही टीम तयार राहा, किरवली आणि खारघर. 5 षटकांचा सामना आहे. 4 गोलंदाज वापरायचे आहेत ग्रामीण धमाकामध्ये. आणि पनवेल प्रीमियर लीग मध्ये 5 गोलंदाज 5 ओव्हरसाठी वापरायचे आहेत. हा येस, तेच बोललोय. ग्रामीणला 4 आणि पनवेलला 5, तेच बोललो. 6 बॉलमध्ये 20 धावा. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न आहे. रनआउट चान्स डिरेक्टेड झाला तर चित्र वेगळं असताना एक सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. त्याच्यामुळे आता 19 धावांची गरज आहे. येणाऱ्या 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडू 19 धावा. हा सामना कमालीचा रंगतोय. महेश कडे स्ट्राईक देण्याचा तो प्रयत्न होता, जोखीम होती या धावेमध्ये, परंतु स्टंपला बॉल लागलेला नाहीये. त्याच्यामुळे आता समीकरण बदललंय. 5 बॉल 19, 3 षटकार मारायचे आहेत. हा बॉल महत्वाचा आहे. या बॉलवर षटकार आला तर मजा येईल या मॅचमध्ये. न्यूट्रल प्रेक्षक हेच विचार करत असतील की एखादा मोठा फटका येऊ दे, मॅचमध्ये मजा येऊ दे. आणि दुसऱ्या बाजूला अंश 11 खेरणे या टीमचे समर्थक म्हणत असतील एखादी विकेट पाहिजे आणि मेन म्हणजे महेशची विकेट पाहिजे, मग ते जिंकतील. दुसऱ्या बाजूला अनमोल किंग्स कळंबोलीचे समर्थक म्हणतील षटकार पाहिजे. बॉल हवेत आहे, उंच जास्त गेलाय, फिल्डर खाली, फ्री होम डिलिव्हरी, त्याच्यासाठी फलंदाज बाद. आउट होतोय महेश. आता अनमोल किंग हा संघ थोडासा पिछाडीवर चाललाय, कारण आता या टीमला षटकार मारल्याशिवाय पर्याय नाहीये. प्रत्येक बॉल तुम्हाला आता बाउंड्री लाईनच्या बाहेर मारावा लागेल अशी परिस्थिती आली आहे. पनवेल प्रीमियर लीगचा हा भव्य दिव्य व्यासपीठ तुम्ही पाहताय. स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असं या व्यासपीठावर लिहिण्यात आलं आणि खऱ्या अर्थाने तशीच प्रतिकृती आहे ट्रॉफीची देखील या लीगची. त्यामुळे चर्चा असते या स्पर्धेची. हा भव्य दिव्य व्यासपीठ तुम्ही पाहताय पनवेल प्रीमियर लीग 2025चा सध्या आपल्या स्क्रीनवर. आदरणीय लोकनेते खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस देखील साजरा होतो या स्पर्धेच्या माध्यमातून. ते वर्ष साजरं होतं या स्पर्धेच्या माध्यमातून. परत एक वेळा कोळवट टप्प्याचा बॉल होता, ऑन साईडला वळवलाय. 1 धाव तिथे मिळताना दिसेल, सिंगलच.
आता या मॅचची कहाणी अशी आहे, 3 बॉलमध्ये 3 सिक्सर मारायचे आहेत. 3 चेंडू 18 धावा, 3 बॉल 18 धावेची गरज. फलंदाज टीमचा कॅप्टन साहिल सध्या स्ट्रायकिंग एंडला. साहिल खानावकर, साहिलच्या पायावर बॉल लागला, अपील केली आणि ती उचलून धरली आहे. फलंदाज बाद, सुदामच्या खात्यामध्ये विकेट. साहिल बॅक टू द पॅव्हिलियन. आणखीन एक फलंदाज मैदानामध्ये जाईल. वर्चस्व आता या मॅचवर आहे. 80-11 खेळणे या संघाचं. मयूर वाघमारेच्या टीमने कमबॅक केलंय. पहिला सामना गमावल्यानंतर हा सामना क्रुशियल होता. ही ते जिंकणं गरजेचं होतं आणि ते हारलात तर स्पर्धेच्या बाहेर. परंतु अनमोल किंग कळंबोली या संघाचा प्रवास आता इथे संपू शकतो जर पुढील 2 बॉलवर 18 धावा जर त्यांनी केल्या नाही तर. 2 चेंडू 18 धावा. बॅक टू बॅक विकेट येत आहेत. सुदामच्या या ओव्हरमध्ये 2 विकेट आल्यात. भावेश उल्वेकर आलाय. चांगली गोलंदाजी आणि हेच तर व्यासपीठ आहे पनवेल प्रीमियर लीग. यंगस्टरला संधी दिली जाते, ते यंगस्टर चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि सुदाम नाईक 21 वर्षाचा हा खेळाडू, मोठा गांधा, त्या परिसराला बिलॉंग करतो आणि पहा काय गोलंदाजी केली आहे. शेवट देखील चांगला राहिलाय. सामना इथे जिंकलाय टीम 80-11 खेरणे या संघाने. अभिनंदन शैलेश माळी, अभिनंदन निलेश प्रधान आणि अभिनंदन मयूर वाघमारे. या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच पुरस्कार दिला जाईल. नो डाऊट खेळाडू आहे चेतन पाटील. ज्या चेतन पाटीलने बॅटिंग करत असताना 21 धावांची खेळी केली, त्याच्यामध्ये 3 षटकार मारले आणि गोलंदाजी करत असताना 2 धावा खर्च करून 2 विकेट घेतल्या. चेतन ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच.